कशा प्रकारे या संरक्षक जाळीवरती उड्या या सर्व आंदोलकांनी घेतलेल्या आहे त्या सुद्धा आपण बघू शकतोय। तर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये अर्थातच एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी राज्यभरात या धनगर समाजानं धनगर समाज बांधवांना आंदोलन सुरू केलेलं होतं आणि यानंतरच जर आपण बघितलं तर आता त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे हे सर्व आंदोलक आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी संपूर्ण राज्यभरात धनगर बांधवांनी आंदोलन केलेलं आहे विविध प्रकारे, कुठे मुंडन आंदोलन, कुठे ढोल बजाव आंदोलन, अशा प्रकारे अनेक ठिकाणी राज्यभरात या सर्व धनगर बांधवांनी आंदोलन केलं असल्याचं आपण पाहिलेलं होतं। मात्र आता थेट मंत्रालयामध्ये संरक्षक जाळीवरती उडी घेत या सर्व धनगर बांधवांनी आंदोलन आपलं सुरू केलेलं आहे आणि आमदारांनंतर आता धनगर आंदोलकांच्या उड्या सुरक्षा जाळीवरती बघायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं होतं आदिवासी आमदार जे आहेत नरहरी झिरवळ त्यामध्ये असतील, त्यांनी सुद्धा या संरक्षक जाळीवरती उडी घेतलेली होती। त्यानंतर काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं होतं। मात्र आता सुद्धा आपण जर बघितलं या धनगर बांधवांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आपण मंत्रालयातली पाहतोय। पुन्हा एकदा या सर्व आंदोलकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। सामग्रीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। धनगरांना एसटीतून आपलं आरक्षण हवंय आणि धनगर जमातीला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावं, किल्लारे कुटुंबांचे धनगर बोगस जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावं या मुख्य मागण्या खरं तर या धनगर बांधवांच्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी हा आंदोलनाचा आक्रमक पवित्रा जो आहे तो हाती घेतलेला आहे। सरकार विरोधात आता हे सर्व धनगर बांधव आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र आता धनगर आंदोलक हे पोलिसांच्या ताब्यात असल्याचं देखील आपण पाहतोय। या ठिकाणी अनेक धनगर बांधवांनी सुरक्षा जाळीवरती उड्या घेतलेल्या आहेत। मंत्रालयामध्ये त्यांनी या उड्या घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर हे धनगर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात असल्याचं बघायला मिळत आहे। याशिवाय अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शासन निर्णय लवकरात लवकर सरकारनं जारी करावा ही मुख्य मागणी या सर्व धनगर बांधवांची आहे आणि त्यासाठी सुद्धा या सर्व आंदोलकांनी आज या उड्या घेतलेल्या आहेत। मात्र वारंवार विनंती करूनही, वारंवार या संदर्भात आरक्षणासंदर्भात मागणी करूनही धनगर बांधवांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाहीये असं या सर्व धनगर समाजाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी आज हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं बघायला मिळतंय। सध्या हे सर्व धनगर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत। मंत्रालयातील जाळ्यांवरती त्यांनी उड्या घेतलेल्या आहेत। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय सर्व धनगर आंदोलक हे आता पोलिसांच्या ताब्यात असल्याचं बघायला मिळतंय, सविस्तर माहिती। ताब्यात घेतलेला आहे, जाळ्यावरून बाहेर काढलेला आहेत आणि सर्व पोलीस या आंदोलनकर्त्यांना आहे ते घेऊन जाताना पाहायला मिळतात। 10 ते 12 हे सगळे आंदोलनकर्ते आहेत। एडकोट जय मल्हार अशा पद्धतीच्या घोषणाबाजी या आंदोलनकर्ते यांच्याकडून दिल्या जात आहे। सगळं पोलिसांकडून यांना ताब्यात घेतलं जातं। वरिष्ठ पोलीस देखील या सगळ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या घोषणा आहेत त्या होताना पाहायला मिळतात। आपल्या बरोबर काही आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण फोन लावून मिळवू शकतो। काय नेमकी मागणी, कशासाठी आंदोलन केलंय?